चंदगड विधानसभा क्षेत्रातील 9 झडपी 18 पंचायत समिती निवडणुकांना आम्ही सामोरं जात असतेवेळी चंदगड विभागातून 4 झडपीचे उमेदवार आणि 8 पंचायत समितीचे उमेदवार, गणवेशमधून 4 झडपीचे आणि 8 पंचायत समितीचे, आणि आजऱ्यामधून 1 झडपीचा आणि 1 पंचायत समितीचा आणि 1 आपला आंबेडकर साहेबांनी 2मधून 1 आंबेडकर साहेबांना पण शिवसेना युतीमध्ये तिकीट देण्यात आलं. ते आता निर्णय झाला. आणि आज भारतीय जनता पक्षाचं आमचे आदरणीय नेते नरेंद्र मोदी साहेबांचं अध्यक्षतेखाली आज भारतीय जनता पक्षाची घोडदौड जी सुरू आहे, त्यानंतर राज्याचे आमचे आदरणीय लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची आत्ता झालेल्या सगळ्या निवडणुका म्हणजे लोकसभा असतील, विधानसभा असतील, आणि विधानसभेनंतर जी सगळ्यात नगरपंचायत आपण जिंकल्यानंतर महानगरपालिका मुंबई सकट ह्या झेंडा रोवल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा आता पंचायत समिती आणि झडपीच्या निवडणुका समोर जातेवेळी अतिशय आनंद पण होत आहे. कारण का आज उमेदवारीसाठी एक झडपीसाठी एवढ्या मारामारी चालू आहेत आणि पंचायत समिती एवढे मारामारी चालू आहेत, उमेदवारी इच्छुक एवढे वाढलेत आणि सगळ्याच कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. इथं कुठे भारतीय जनता पक्षामध्ये घराणेशाही नाही आहे आणि त्या घराण्याच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना एक संधी चंदगड विधानसभेमध्ये पहिल्यांदा प्राप्त होते. म्हणून आपल्याला अभिमान सांगायला लागेल की सर्वच कार्यकर्त्या विचारून प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देता येत नाही आम्हाला पण सुद्धा, कारण एक सीटसाठी 5-5 असं इच्छुक आहेत, थोडी नाराजी आहेत. ती नाराजी भारतीय जनता पक्षाचं कमळ चिन्ह बघितल्यानंतर मोदी साहेबांचे विचार, देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार आणि हा अटल बिहारी वाजपेयींचा आणि आरएसएसचा पक्ष असल्यामुळे सगळे आमच्या भारतीय जनता पक्षाचे जे आमचे भरलेले ते सगळे ताकदीने लढतील का त्यांच्याबरोबर जे नाराजी आहेत, जे उद्या माघारीनंतर झाल्यानंतर ते पक्षाचा सगळे समझोता करून त्यांचा पक्षाची आत्ताची परिस्थिती की आपल्याला सगळ्या घडामोडी सांगायला लागल्या, समजावं लागलं आणि सगळ्यांची माघारी 100% होईल. पक्षाच्या पुढे पक्षाचा आदेशच आहे, प्रथम देश नंतर पक्ष आणि नंतर आपण. त्यामुळे देशाच्या पुढे विचार आणि पक्षाच्या पुढे आम्ही कोणी मोठी नाही. मी भारतीय जनता पक्षाचं काम करत असतेवेळी एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. मी जरी आज आमदार म्हणून आपल्याला बर्मवंडांच्या कृपेने, गणवेशच्या कृपेने आज झालो तरीसुद्धा कार्यकर्ता काम करतो, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय. आणि माझी जिम्मेदारी बनते की चंदगड विधानसभेमध्ये 9-0 आणि 18-0 ह्या विकासाच्या मुद्द्यावरती आज 50 वर्ष झालं फक्त आपण शाहू फुले आंबेडकर समता आणि धार्मिकते निर्माण व्हावं ह्या भाषणापुढे विरोधकांनी काही विषय नाहीत. आणि त्यानंतर टीका टिकणी आणि त्यामुळे काही नाही, टोमण्याशिवाय काही विषय नाही. आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही काही मान्य नाही, आम्हाला काय आम्ही विचार नाही करत. मला एक संधी आज मला विधानसभेत दिली, चंदगडच्या नगरपंचायत दिली. एक संधी आम्हाला एक झडपीच्या माध्यमातून नगरपंचायतून आपल्याला विनंती करतो आणि कळकळीची आग्रहाची भूमिका असेल की मला विकास म्हणून कुठलं राजकारण करायच्या भानगडीत मी नाही. आणि विरोधकांना पण सांगतो की बाबा ही लढाई विकासच्या मुद्द्यावरती, कुठलं ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही आहे. आणि सर्व जनता जनार्दन विचारे आज तरुण आपल्या घरात बसलेले आहेत. आज आमच्या लेकी बाळी आज 10वी-12वी करून त्यांना व्यासपीठ नाही आहे, त्यांच्या नर्सिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज ह्या गोष्टी सगळ्या सुरुवात होते. येणाऱ्या 2 वर्षामध्ये चंदगडमधलं हे कमळ फुलल्यानंतर चंदगडमध्ये तिची आज गोड फळाला सुरुवात होईल आणि सगळ्या गोष्टी मनासारख्या होतील. आणि चंदगड विधानसभेमधला चारो क्षेत्रामध्ये मला विकास होतायचा आहे. चंदगडपुरतं मर्यादित मी नाही आहे, गणवेश पण आहे, तेवढंच ताकदीने काम करायचं आहे. आणि गणवेशमध्ये आम्ही 4चे 4 आता आम्ही जिंकतोय. चंदगडमधले आम्ही 4 जिंकतोय, आसऱ्यामधले आपण जिंकतोय. आणि ताकद आहे भारतीय जनता पक्ष विकासच्या मुद्द्यावरती लढाई आहे. आणि ह्यावेळी जनतेने एक संधी भारतीय जनता पक्षाला कमळच्या चिन्हावर जे आमचे उमेदवार आहेत त्यांना द्यावी आणि त्याचं आम्ही नक्कीच विकासामध्ये सोनं करतो एवढीच कळकळीची विनंती करतो. आणि सर्व पत्रकार बांधवांनी आपल्याला एवढं सहकार्य केलं. त्या निवडणुकीला आपण येणाऱ्या निवडणुकीला आपण समोर आहे. 2 राष्ट्रवादीची दिग्गज घराणं प्रत्येक वेळेला महाराष्ट्राला दाखवून दिलं आम्ही वेगळे आहोत. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व बघितलं, चंदगड नगरपंचायतच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले, काँग्रेस एकत्र आली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष, मनसेचा पक्ष एकत्र आल्यानंतर आम्हाला असला एका घरामध्ये एवढं राहत नाहीत.
पण त्याच्यामधला आमच्या विचाराला सामोरं जातेवेळी आदरणीय गोपाळ पाटील साहेबांना आमची बैठक झाली काल आणि सांगितलं, साहेब आम्हाला विकासच्या मुद्द्यावरती आपल्याला सोबत काम करायला लागेल आणि चंदगड भागामध्ये बर्मवांना आणि तुम्ही एक मोठे नेते आहात आणि आपल्या विकासच्या मुद्द्यावर आपण सोबत राहू, राजकारण तर होत राहील. खरं त्या मुद्द्यावरती आम्ही कुठलंही असं कुठलं मोठे आश्वासन वगैरे काय नाही आणि त्यांना माहिती आहे की आज भारतीय जनता पक्ष काळाची गरज आहे. चंदगड जनतेने 5-50 वर्ष सगळं राजकारण बघितलं, सगळे नेते मंडळी आमदार झाले, 2-2, 3-3 घरात आमदार झाले, त्यांच्या घरात खासदार झाले, सगळे झाले, कारण कोणी जनतेचा विचार नाही केला. आज गोपाळराव पाटील साहेबांना उशिरा आमचं लक्षात आलं की लासला त्यांना भारतीय जनता पक्ष लक्षात आलं की पर्याय नाही आहे आणि विकास साधायशी सोबत झाल्यानंतरमुळे आम्हाला त्यांच्या झेडपींच्या त्यांच्या मागण्या होत्या. कारण आम्ही एका झेडपीसाठी 5-5 डिस्ट्रिक्ट उमेदवार होते, ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला इथं आणलं आणि मग सगळे इच्छुक असल्यामुळे मला नाहीलाच झाला आणि त्यांच्या जसं परिस्थिती निर्माण होती तशी आम्ही त्याला शिडी देऊन आम्ही एकत्र युती म्हणून आम्ही काम करतो. भाऊ, आता शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये काही वाटाघाटी झालेत का? नाही, आम्हाला काय झालं, चांगले संबंध आहेत. आंबेडकर साहेबांचं आमचं बोलणं झालं की लासला लक्षात आलं की बाबा त्यांना म्हटलं की फॉर्म भरू, त्याच्यानंतर बघू. मी कुणालाही राजकीय शब्द देऊन कुणाला फसवू शकत नाही आणि आमचा विचार फक्त त्यांचे आमचे विचार जमतात, जुळतात. एखादं काम कधी होतं, कारण आमचा चंदगडमध्ये पण नाईलाज झाला आणि गडहिंग्लजमध्ये पण नाही इलाज झाला. गडहिंग्लजचे अध्यक्ष शिवानंद तेली साहेबांचा अध्यक्षपदाचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये बिनशर्त झाला. तिथल्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षांचा बिनशर्त पाठिंबा झाला. काल जयकुमार मंडळे साहेबांचा इथं प्रवेश झाला. परत आमचे अप्पी पटेल साहेबांचा प्रवेश झाला. त्याचबरोबर आमच्या जनता दलांच्या स्वाती कोरेद यांचा 25,000 जास्त प्रवेश आहे. पश्चिम साहेबांचा तो प्रवेश आहे. त्याचबरोबर आमच्या निसरीच्या सरपंचताई ज्यांनी मला माझ्या विधानसभेमध्ये एवढ्या दिग्गज घराणा नेते आज त्यांनी आले, त्यामुळे त्यांना उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांचा प्रवेश झाला. म्हणजे आम्ही कामाच्या जीवावरती त्यांना लक्षात आलं की त्याला गोपाळराव पाटील साहेबांचा प्रवेश होणार आहे की तुमच्या सोबत राहणार आहेत? आता कुटुंबात आल्या, परिवारानंतर कोण कुठे जात नाही, सोबतच आहे आम्ही. गोपाळराव साहेबांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तुम्हाला काय सांगायचं आहे? नाही, परिवार आहे ना, आम्ही एकत्रच आहे ना, परिवार म्हणून एकत्रच आहे. प्रवेश झाल्यासारखंच आहे. प्रवेश झाला म्हणजे आम्ही एकत्र काम करतो, तिकीट एकत्र निश्चित करणार. तुम्ही प्रवेश कशाला काय केला? आम्ही सोबत कुटुंबात आहेत ना आहोत. आमच्या तुम्ही काय भांडण होत आणखी नवीन काय कोणते प्रवेश होणार आहेत ते आता ते सांगणं योग्य नाही ना, कारण काय आताच मला रोजचे चालू आहे आणि लासला बघा, लासला मी कोणाबद्दल बोलणं योग्य नाही. प्रत्येक पक्षाची भूमिका असते की आपला पक्ष वाढावा, आपला गट वाढावा. आमचा भारतीय जनता पक्षाचा एकच पक्ष आहे. आमचे आदरणीय नेते बर्मवांना पाटील साहेब, आदरणीय नेते आता गोपाळराव पाटील साहेब, आमची ताकद वाढली आणि भारतीय जनता पक्ष आम्ही एक प्रमुख म्हणून आम्ही दोन्ही नेत्याकडे बघतो. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष सक्षमपणे आम्ही समोर जातो आणि कार्यकर्ते पक्ष सगळ्यांना समान संधी भेटेल आणि खूप आम्ही भाऊ, या 9 जिल्हा परिषद मतदारसंघातून कमळ चिन्हावरच सगळे उमेदवार राहणार, सगळे कमळ चिन्हावरती राहणार. आणि काल मुख्यमंत्री साहेबांचं बऱ्याच ठिकाणी 1-2 ठिकाणी बोलणं पण करून दिलं. कमळ चिन्ह राहणार आणि आपल्याला कमळ चिन्ह भारतीय जनता पक्षाचं मानाचं चिन्ह आहे, खरं विकासाचं चिन्ह आज म्हणून आपल्याला फक्त विकास साधण्याच्या दृष्टीकोन आपले सगळे गट आलेत. गणवेच्या कुठल्या नेत्यांनी अपेक्षा पदाच्या ठेवले नाहीत, कुठल्या हे ठेवले, फक्त विकास भारतीय जनता पक्षच करू शकतो आणि विकासाला हे आजचा 1 वर्षामधला महाराष्ट्रातला चंदगड विधानसभेमध्ये हायेस्ट विकासची रेकॉर्ड ब्रेक ही सुरुवात झाल्यामुळे लोकांना माहिती आहे की 2 वर्षात चंदगड कुठल्या तऱ्हेने जातील हा विषय.